नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज प्रयत्न करूया या छानसे एक अगरबत्ती स्टँड करण्याचा. चला तर या कलाकृतीला लागणारं साहित्य हे 6 mm 2 कलरचे मी मोती घेतलेत. याच्यामध्ये थोडे ब्राऊन घेतलेत आणि हे 4 नंबर मोती घेतले. 4 नंबर मोती कुठे लागतील हे मी तुम्हाला सांगते नंतर. आणि हा एक 50 नंबरचा तंगूस आहे आणि लागणारी एक कैची. चला करूया सुरुवात. या कलाकृतीला थोडीशी वेगळी कलाकृती आहे म्हणून मी ही कलाकृती तुमच्यासोबत शेअर करण्याचं ठरवलं आहे. तर याच्यामध्ये आहे सोपं 2 भाग लपलेले आहेत याच्यामध्ये. तर त्याला एक आपण गिफ्ट आर्टिकल म्हणून त्याचा यूज करू शकतो. करायला खूप सोपं आहे, तुम्ही इझिली करू शकता. तर करूया सुरुवात. याला आपण 6 मोती ओवून घेऊ ऑरेंज कलरचे आणि एक त्याला छान गाठ पाडून घ्यायची. पक्की गाठ पाडून घ्या म्हणजे जेणेकरून ती गाठ सुटणार नाही. तर ही एक गाठ पाडून घेऊ आपण आणि गाठ पाडून आपल्या कलाकृतीला सुरुवात करू. तर हे आपण एक 6चं गोल करून घेतलं आहे आणि या आता प्रत्येक मोत्यावरती आपल्याला एक 6चाच परत गोल करून घ्यायचा आहे. तो होईल आपला बेस. ही निडल आपण पुढे काढून घेऊ एका मोत्यामधून आणि मग इथून सुरुवात करू. तर आता हा 6चा गोल करण्यासाठी आपण काय करणार की त्याच्यामध्ये 2 ऑरेंज कलरचे मोती, त्याच्यानंतर हा एक मध्ये ब्राऊन कलरचा मोती घेते आहे मी आणि पुन्हा 2 ऑरेंज. अशी सुरुवातीला आपण 5 मोती ओवून घेऊ. 6 मोत्याचं गोल करायचं आहे म्हणून 5 मोती ओवून घ्यायचे. असे 5 मोती ओवून घ्यायचे. आता पुढे आपल्याला 4च मोती ओवायचे आहेत. 4 मोत्यासाठी, कारण 2 मोती इथले यूज करायचे आहेत आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला 2 ऑरेंज, त्यानंतर एक ब्राऊन आणि पुन्हा एक ऑरेंज. असे 4 मोती आपण ओवून घेतलेत आणि या बाजूच्या मोत्यातून निडल पुढे काढून घ्यायची. अशा पद्धतीने निडल काढून घ्यायची. पुन्हा तेच 2 ऑरेंज, एक ब्राऊन आणि एक पुन्हा ऑरेंज. या मोत्यातून काढून घ्यायचे. इथून आपल्याला ही निडल पुढच्या मोत्यामध्ये पास करायची. अशाच पद्धतीने ह्या 3ही मोत्यांवरती आपल्याला ही पूर्ण सर्कल कंप्लीट करायचं आहे. हा आपला शेवटचा राऊंड. या ठिकाणी 3 मोती आहेत म्हणून आपल्याला आता 3च मोती घालायचे आहेत. त्यापैकी एक ऑरेंज, एक ब्राऊन आणि एक ऑरेंज असे 3 मोती घालायचे आणि हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे. हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊ. आणि एकदा निडल आपण फिरवून घेऊ. आता पुन्हा आपल्याला ही निडल या मध्यभागाच्या
6 मोत्यांच्या गोलामध्ये घेऊन यायची आहे. या ठिकाणी आपण ही नीडल घेऊन आलो आहे. आता इथे काय करायचं, या 6ही मोत्यांवर एक एक 4-4चा गोल करायचा आहे. हा बेस झाला. आता या ठिकाणी तुम्ही हा बेस थोडासा मोठासुद्धा करू शकता. एका सिंगल मोत्यावर, हा कोपऱ्यावरचा जो मोती आहे याच्यावर 5चा करायचा आहे, याच्यावरती 6चा करायचा, असा रेंज त्याची वाढवता येते. पण आता आपण एवढ्यावरच थांबणार. पुढचा राऊंड आपला 4चा असेल. 4चा राऊंड करण्यासाठी आपल्याला प्रत्येक मोत्यावरती एक 6चा राऊंड करायचा आहे. 4चा राऊंड करायचा आहे आणि तो राऊंड 6ही मोत्यांवर करून घ्यायचा आहे. हा पहिला असं प्रत्येक मोत्यावर आपण करून घेऊ. तर मी हा राऊंड कंप्लीट करते. आता 3 मोती घातलेत, आता आपल्याला 2च मोती घालायचे आहेत आणि 2-2 मोती घालून पूर्ण 6ही मोत्यावर हा राऊंड कंप्लीट करायचा. हा राऊंड मी कंप्लीट करते आणि मग तुम्हाला नेक्स्ट राऊंड दाखवते. हा आपला 4चा राऊंड झाला आहे. आता आपण प्रत्येक मोत्यावरती एक 5चा राऊंड करणार आहोत. त्याच्यासाठी 4 मोती घालायचेत आणि 4 मोती घालून सेम मोत्यातून पुढे नीडल काढून घ्यायची. आता आपल्याला फक्त 3 मोती घालायचे आहेत. 1, 2 आणि 3. 3 मोती घालायचे आहेत आणि 3 मोती घालून ही नीडल या पुढच्या मोत्यातून घेऊन यायची. पुन्हा पुढच्या मोत्यावरती 5चा राऊंड करायचा आहे. आता हे राऊंड आपण कंप्लीट करून घेऊ या पूर्ण 6ही मोत्यांवरती आणि मग पुढचा राऊंड बघू. हा आपला शेवटचा 5चा गोल आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे 3 मोती आहेत म्हणून 2 मोती घालून हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक 2 मोत्यांवरती एक 7चा राऊंड करायचा आहे. तर 7चा राऊंड करण्यासाठी आपण काय करणार, 5 मोती टाकणार. त्या 5पैकी 2 ऑरेंज आणि 1 व्हाईट मोती मी टाकणार आहे आणि पुन्हा 2 ऑरेंज, असे 5 मोती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आणि प्रत्येक 2 मोत्यांवरती म्हणजे या 5 मोत्यांचा जो जॉईंट आहे त्या जॉईंटवरती आपल्याला 7चा एक गोल करून घ्यायचा. आता आपल्याला पुढच्या मोत्यामध्ये जायचं. आता याच्यामध्ये आपल्याजवळ 3 मोती आहेत, मग आपल्याला 4 घालायचे आहेत. त्याच्यापैकी 2 ऑरेंज, त्यानंतर 1 व्हाईट आणि पुन्हा 1 ऑरेंज, अशा कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे आपण हा सेंटरचा जो मोती आहे हा सेंटरचा व्हाईट घालणार आहे. असे 7 मोत्याचा आपण हा गोल करणार आहे. अशा पद्धतीने हा गोल आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि सर्व मोत्यांवरती हे आपण 7-7चे गोल करून घेणार आहे. ह्या इथपर्यंत सर्व गोल करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी 4 मोती आपल्याला या ठिकाणचे यूज करायचे आहे, म्हणून आपल्याला फक्त 3 मोती घालायचे आहेत. त्यापैकी 1 ऑरेंज, 1 व्हाईट आणि पुन्हा 1 ऑरेंज,
हा राऊंडसुद्धा आपला कंप्लीट झाला आहे. आता आपण काय करणार, या जर तुम्ही 8 नंबरच्या मोत्यांमध्ये केलं ना तर खूप सुरेख दिसतं. क्रिस्टल वगैरेमध्ये राऊंड क्रिस्टल जे असतात ते वापरायचे, त्या क्रिस्टलमध्ये छान दिसतं. आता आपण काय करूया, या 2 मोत्यांवरती, ह्या 2 7च्या गोलामध्ये, हा 7चा गोल आहे, याच्यामधले जे 2 मोती आहेत याच्यावर पुन्हा आपण एक 7चा गोल करून घेणार आहे. आणि हा 7चा गोलसुद्धा सेम पद्धतीनेच करायचा आहे आपल्याला. 2 ऑरेंज, 1 व्हाईट आणि पुन्हा 2 ऑरेंज, याच पद्धतीने आपण हा सुद्धा गोल करून घेणार आहे आणि 7चाच करायचं आहे. आता या ठिकाणी आपण काय करणार आहे, हा मधला जो व्हाईट मोती आहे, हा मधला व्हाईट मोती आपण सोडून देणार आहे आणि ही नीडल पुढे या व्हाईट मोत्यातून काढून पुढच्या 2 मोत्यांमध्ये घेऊन जाणार आहे. या 2 मोत्यांमध्ये घेऊन जायचे. हा व्हाईट मोती आपण सोडून देणार आहे मधातला. आता इथे पुन्हा सेम प्रोसेस, 2 ऑरेंज कलरचे मोती, 1 व्हाईट मोती आणि पुन्हा 2 ऑरेंज कलरचे मोती, असे 5 मोती आपल्याला टाकायचे आहेत. आता इथे मात्र आपल्याला प्रत्येक गोल करताना हा 5 मोती टाकूनच करायचं आहे, कारण आपल्याजवळ कुठलाही जॉईंट नाही आहे, म्हणून 2 मोत्यांवरतीच गोल करायचं आहे आणि म्हणून आपण हे 5-5 मोती प्रत्येक ठिकाणी टाकून घेणार आहे. हा 7-7चा राऊंड आपला कंप्लीट झाला आहे, तुम्हाला पाहू शकत असाल. आता याच्यामध्ये चेंजेस, मी पहिला चेंज सांगितला की तुम्ही हे वाढवू शकता. दुसरा चेंज असा की हे जे 4चा हा जो राऊंड आहे, हा राऊंड आणखी 1-2 राऊंड वाढवले तर याला एक मान तयार होईल आणि हे उंच होईल. तर ते तुम्ही ऑप्शनल आहे, ते तुम्ही करू शकता. म्हणजे हे चेंजेस तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये करू शकता. आता काय करायचं आहे आपल्याला, हा एवढा राऊंड झाल्यानंतर आता या प्रत्येक व्हाईट मोत्यावरती एक 6चा राऊंड करायचा आहे. त्याच्यापैकी 2 व्हाईट, त्याच्यानंतर 1 ऑरेंज आणि पुन्हा 2 व्हाईट, असे आपण 5 मोती ओवून घेणार आहे. आणि हे प्रत्येक व्हाईट मोत्यावरती, हा मधला जो व्हाईट मोती आहे या व्हाईट मोत्यावरती करून घेणार आहे. आता ही नीडल या 7च्या गोलामधून बाहेर काढायची आणि पुढच्या व्हाईट मोत्यावरती घेऊन जायची. पुन्हा या व्हाईट मोत्यावरती एक 6चा गोल करायचा आहे. त्याच्यापैकी आपला 2 व्हाईट मोती असतील आणि 1 ऑरेंज मोती असेल. दोन व्हाईट, 1 ऑरेंज आणि पुन्हा 2 व्हाईट, असे आपण 5 मोती ओवून घेणार आहे. आणि 5 मोती ओवून या ठिकाणी 6चा एक गोल त्या एका मोत्यावरती करून घेणार आहे. असं मी प्रत्येक मोत्यावरती करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने 6ही मोत्यावरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपलं कंप्लीट झालं बघा. हे पण खूप सुंदर दिसतं, छोटंसं निरंजनसारखं. आणि याला थोडं मोठं केलं तर हे
कॅन्डल होल्डर, टी लाईट कॅन्डल होल्डर म्हणून सुद्धा उपयोगात आणता येतं. आता आपल्याला याचं अगरबत्ती स्टँडमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि म्हणून आपण आता याच्या पुढच्या स्टेपकडे वळणार आहोत. तर आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हे जे 2 मोती आहेत ह्या 6च्या गोलमधले हा एक मोती आणि हा एक मोती, याच्यावरती आपल्याला 4-4चे चौकोन करून घ्यायचे आणि त्यासाठी आपल्याला एक व्हाईट मोती टाकायला लागेल. व्हाईट मोती टाकून या मोत्यामधून निडल टाकून घ्यायची आणि पुन्हा एक व्हाईट मोती टाकायचा, म्हणजे हे आपण जोडून घेणार आहे. बघा, जोडण्याचा उद्देश एवढाच आहे, अशा पद्धतीने जोडण्याचा उद्देश एवढाच आहे की हे अगरबत्ती स्टँडसाठी थोडं स्टिफ झालं पाहिजे, कडक झालं पाहिजे. आणि म्हणून मग मी या ठिकाणी खालूनसुद्धा एक मोती दिला, अन्यथा आपण फक्त वरूनच एकाच मोत्याने जोडू शकलो असतो. तर याला कडकपणा येण्यासाठी म्हणून, टाईटनेस येण्यासाठी म्हणून आपण खालून पण एक मोती देतो आहे. हा एक मोती खालून घालायचा, त्याच्यानंतर पुन्हा या मोत्यातून काढून वर एक मोती टाकायचा. अशा पद्धतीने हा एक चौकोन तयार होईल. बघा, पुन्हा एक मोती टाकायचा आणि याच्यातून ही निडल काढून घ्यायची. काढून पुन्हा याच्यातून निडल पास करून पुढचा चौकोन करून घ्यायचा. अशा पद्धतीने ह्या सर्व आपल्या 6च्या 6 पाकळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या. त्या जोडल्या की ही पूर्ण स्टिफनेस याला येतो. तर ही पूर्ण डिझाईन मी कंप्लीट करते, जोडून घेते, मग पुढच्या स्टेपकडे वळूया. हा राऊंड आपला कंप्लीट झाला आहे. आता याच्यावरती जे मोती आले आहेत, आपल्याकडे 12 मोती आहेत, या 12ही मोत्यांवरती एक एक चौकोन करून घ्यायचे. आता त्या चौकोन करण्यासाठी आपण काय करणार आहे, जिथे व्हाईट चौकोन आहे तिथे 3 मोत्यांपैकी मधला मोती हा ऑरेंज टाकणार आहे. बघा, असे 3 मोती मी घातलेत, एक व्हाईट, एक ऑरेंज आणि एक व्हाईट. आणि हा चौकोन आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा, म्हणजे ज्या मोत्यातून निडल आली त्याच मोत्यातून निडल घेऊन जायची. आता बघा, ही निडल तुम्हाला स्ट्रेट वे न्यायची असेल तरी चालतं, किंवा तुम्ही अशी सरळ न्यायची असेल तरी चालतं. आपण वरून नेऊया. आता या ठिकाणी एक ऑरेंज मोती आहे, म्हणून या ठिकाणी आपण दोन्ही मोती हे व्हाईट घेणार आहोत. म्हणजे खाली जसे अल्टरनेट मोती आले की एक पांढरा एक ऑरेंज, एक पांढरा एक ऑरेंज, तसेच इथे सुद्धा अल्टरनेट मोती येतील. आता या ठिकाणी आपल्याला एक ऑरेंज मोती घालायला लागेल आणि एक व्हाईट मोती घालायला लागेल. तर या ठिकाणी एक व्हाईट येईल आणि एक ऑरेंज येईल. अशा पद्धतीने हा राऊंडसुद्धा आपल्याला फिनिश करायचा आहे. तर हा राऊंड मी कंप्लीट करते.
या ठिकाणी जिथं व्हाईट मोत्याचा चौकोन आहे तिथे आपण एक ऑरेंज मोती घेतला आहे आणि जिथे ऑरेंज मोती आहे त्याच्यावरती आपण व्हाईट मोती घेतली आहे. या पद्धतीने हा पूर्ण गोल आपण कंप्लीट करतो आहे आणि मग पुढे जाऊ. एवढा भाग आपला कंप्लीट झाला आहे. आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी आपल्याजवळ 6 आणि 6 12 मोती आहेत. त्याच्यापैकी 6 ऑरेंज आणि 6 व्हाईट. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यातल्या प्रत्येक 2 मोत्यांवरती एक 5चा राऊंड आपण करून घेणार आहे आणि या ठिकाणी मात्र आपण सर्वच्या सर्व व्हाईट मोती यूज करणार आहे. तर या ठिकाणी पहा, या 2 मोत्यातून निडल काढली आणि पुढे घेऊन जायची. सोपं करायचं थोडं. पुन्हा या 2 मोत्यातून निडल काढायची किंवा वरूनही घेतली तरी चालते. पुन्हा या 2 मोत्यात निडल टाकायची आणि या ठिकाणी आता इथे 3 मोती आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला 2च मोती घ्यायला लागतील. 2 मोती घेऊन निडल रिव्हर्स या मोत्यातून घ्यायची आणि या मोत्यातून घेऊन पुढच्या 2 मोत्यांमधून पास करायची. आता मात्र आपल्याला इथे खेचून घ्यायचं आहे. पुढच्या पुन्हा 2 मोत्यांमध्ये पास करावं लागेल, कारण आपण वरून जरी घेतलं तरी हे मोती खेचल्यामुळे ते मोती जवळच येणार आहेत. पुन्हा आता या ठिकाणी 2 मोती घ्यायचे आहेत आणि 2-2 मोत्यांवरती असे 5-5चे गोल आपल्याला करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी 3 मोती ऑलरेडी असतात म्हणून 3 मोत्यांवरती 2 मोती घेऊन 5चा राऊंड करून घ्यायचा आहे. तर जेव्हा आपण हे सगळे 5चे राऊंड करू त्यावेळेस आपल्याजवळ बरोबर 6 मोती वर येतील. तीन मोती आलेत. आता आपण 3 मोत्यांवरती हे पूर्ण करू. मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. पूर्ण राऊंड आपण कंप्लीट केला आहे. आता हा शेवटचा राहिला आहे आणि शेवटचा राऊंड करायला 4 मोती आपल्याकडे शिल्लक असल्यामुळे आपण 1 मोती ओवून हा गोल पूर्ण करतो आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे खेचून घ्यायला लागेल आणि खेचून ही निडल आपल्याला या बाजूने काढून घ्यायची. आता काय करायचं, ही निडल वर घेऊन जायची आणि या 6ही मोत्यांमधून एकदा फिरवून घ्यायची. आता याला ठेवायचं झालं तर आपण असंच ठेवू शकतो. याच्यामध्ये काहीतरी आतमध्ये घालून याचं हे जे टोक आहे, हे जे हा जो भाग आहे काहीतरी टोकदार घालून हे असं बाहेर उचलून घ्यायचं. आता याच्यामध्ये बघा, हे एक होल झालं आहे आणि याच्याभोवती 6 होल आहेत. आता हे होल थोडे मोठे आहेत आणि म्हणून याच्यामध्ये आपण एक एक मोती मध्ये टाकून घेऊ शकतो. हा मोती टाकला की काय होईल, ते होल्स लहान होतील. पण मोती टाकताना मी वरती मात्र हा ऑरेंज कलरचाच मोती टाकते आहे, पण साईडला मात्र ऑरेंज कलरचा मोती टाकायचा नाही. हे थोडं
अजून पुन्हा एकदा टाईट करावं लागेल आपल्याला आणि टाईट केल्यानंतरच आपल्याला तो मोती टाकायला लागेल, नाही तर मग काय होईल, ते ढिलं पडेल. आता हा मोती टाकून घ्यायचा इथे मध्ये सेंटरला आणि बरोबर त्याच्या अपोजिट मोत्यामधून ही नीडल आपण काढून घेऊ. हे काढल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला आता या बाजूच्या मोत्यामध्ये जायचं. आता हे जे होल्स आहेत, हे होल्स सफिशियंट असतील तर तसेच ठेवा, पण मला असं वाटतं की याच्यामध्ये जर आपण 4 MM छोटे छोटे मोती जर टाकलेत किंवा 5 MM टाकले तर त्याच्यामध्ये आपोआप गॅप तयार होते आणि तुम्ही अगरबत्ती त्या ठिकाणी आरामात लावू शकता. बघा, या ठिकाणी हा एक छोटा मोती घेतला मी 4 MM. तुम्हाला वाटत असेल की तुमचे मोती त्या ठिकाणी ॲडजस्ट होऊ शकतात तर तुम्ही तसंच ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. होल जर अगदी खूप मोठं असेल तर मग मात्र त्या ठिकाणी आपल्याला एक एक मोती लावायला लागेल. आणि या ठिकाणी काही विशेष नाही, हा मोती टाकायचा आणि सुई पुढच्या याच्यातून काढून घ्यायची, अशी 6 याच्यामधून आपण एक. आता या ठिकाणी धागा आपल्याला 4 नंबर वापरून चालणार नाही, 5 नंबर वापरून चालणार नाही, तर या ठिकाणी 30 नंबरचा धागा वगैरे आपल्याला वापरायला लागेल. तर तो वरती आल्यानंतर धागा चेंज करून घ्या आणि मग पुढे जा. तर या ठिकाणी मी ह्या 6 होल्समध्ये हे 4 MM मोती टाकून घेते. अशा पद्धतीने हे सुंदरसं अगरबत्ती स्टँड तयार झालं. आता याच्यामध्ये आणखी एक मॉडिफिकेशन सांगते मी तुम्हाला. या ठिकाणी हा जो 8 MM मोती आहे, या ठिकाणी तुम्ही फिक्स करू शकता. जर फिक्स केला किंवा गोल्डन मोती घ्या, कुठलाही एक मोती घेऊन 8 नंबरचा पाहिजे फक्त, तर त्या ठिकाणी थोडंसं कॉन्ट्रास्ट जर तुम्हाला करायचं असेल तर अशा ठिकाणी या ठिकाणी शिवून घ्या. मी फक्त आता ठेवून दाखवते, मी शिवत नाही आहे. बघा, असं सुंदरसं एक अगरबत्ती स्टँड हे तयार होतं. आणि विशेष म्हणजे याला तुम्ही मल्टिपल अगरबत्त्या, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे अगरबत्ती स्टँड पाहिले असतील त्याला एक सिंगल अगरबत्ती लावता येते, पण याला मात्र होल्स भरपूर असल्यामुळे या ठिकाणी पहा तुम्ही गॅप, छान गॅप आहेत. आणि त्याची खालची जी स्टिक असते ती स्टिकसुद्धा तंतोतंत याच्या मापाची होते, म्हणजे अगदी जळणार नाही, त्याला आस लागणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला या अगरबत्ती स्टँडचा वापर करता येतो. तर असं हे सुंदरसं बघा अगरबत्ती स्टँड तयार झालं आहे. तुम्हाला ही आजची कलाकृती कशी वाटली ते नक्की लिहा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट मात्र नक्की करा. कॉमेंट केल्याने थोडासा हुरूप येतो. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.